नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांचे एससी आणि एसटी कॅटेगरीचे जे काही लाभार्थी शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे महावितरणमध्ये वर्ग झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी पैशाचा भरणा करून कंपनी सुद्धा निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मेळा महाऊर्जाचे काही अर्ज सुद्धा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वर्ग झालेले आहे। तर यामध्ये कुसुमचं जे काही बेनिफिशरी लॉगिन आहे या लॉगिन मध्ये आपला जो काही MK ID आहे MK ID पासवर्ड टाकून येथे लॉगिन केले असता आपणास येथे अशा प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे। तर आपण येथे पाहू शकतात की आपला अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे। कृपया आपल्या जवळच्या उपविभागीय म्हणजे सब डिव्हिजन कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मी तुम्हाला दुसऱ्या लाभार्थी शेतकऱ्याचा येथे ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून दाखवतो। ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड टाकल्याच्या नंतर मी येथे लॉगिन होतो। तर लॉगिन झाल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की येथे आता वेगळीच माहिती दाखवली जात आहे। तुमचा अर्ज महावितरणकडे कुसुम ब योजनेकरता वर्ग करण्यात आला आहे। या अर्ज क्रमांक, तर येथे अर्ज क्रमांक सुद्धा दाखवला जातो MS नंबरचा। सह उपविभाग सब डिव्हिजन कार्यालयाशी संपर्क साधावा। म्हणजेच हा जो काही अर्ज आहे हा अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वर्ग झालेला नाही, तर हा अर्ज महावितरणमध्ये वर्ग झालेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस अशा प्रकारे दाखवते तर अशा शेतकऱ्यांनी महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी नावाचं ॲप आहे या ॲपमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून आपली माहिती पुढे ओपन होती की नाही ते एकदा चेक करून पाहायचे आहे। तर मित्रांनो, महावितरणने शेतकऱ्यांना यामध्ये खूप कन्फ्यूज केलेले आहे। तर काहींचे अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये तर काहींचे अर्ज महावितरणमध्ये वर्ग होत आहे। त्यामुळे आपणही आपले स्टेटस एकदा चेक करून पाहणे आवश्यक आहे। तर हेच होतं एक नवीन अपडेट। भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।